राज्यामध्ये घडत आहेत त्याच्या विरोधात आहे। महिलांच्या लहान मुलींच्या शोषणाबद्दल अत्याचाराबद्दल ज्या घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत त्याच्या विरोधात आहे। चिंता करण्यासारखी गोष्ट अशी आहे की काही दिवसांपूर्वी प्रशासनाने जेव्हा जळगाव बंदची पुकारली होती, जेव्हा पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक जिल्हे सुद्धा बंद होते, त्यावेळी प्रशासनाने ती गोष्ट गांभीर्याने लक्षात घेतली नाही आणि तो बंद सुरळीतपणे होऊ दिला। त्याच्याच विरोधात सुद्धा आज आम्ही इथे आंदोलनात उतरलेलो आहोत, कारण ती जी गोष्ट आहे ती परप्रांतामध्ये आपल्या भारतवासियांवरती होणारी एक अत्याचाराची गोष्ट होती। पण आज अशी वेळ आलेली आहे की आज आपल्या राज्यातल्याच महिला, आज आपल्या राज्यातल्याच लहान मुली ज्यांचा कुठेही काही दोष नव्हता, त्या लहान मुलींवरती, त्या महिलांवरती अत्याचार करण्यात आलेला आहे आणि त्या अत्याचाराविरोधात आज सरकार कोणावरती काहीच बोलायला तयार नाही, कोणावरती टीका करायला तयार नाही, कोणावरती कठोर कारवाई करायला तयार नाही। आपल्या सर्वांना आठवत असेल की असाच प्रकार 2012 म्हणजेच अर्थातच निर्भया रेप केसमध्ये जेव्हा सरकारने ज्वलंतपणे ते सर्व मुद्दे मांडले होते, ते सरकार आज स्वतः दाखवून देते की आम्ही महिलांच्या पाठीमागे नाही आहोत। सरकारला जनतेने निवडून दिलेलं आहे, सरकारचं काम असतं की त्याचा प्रत्येक नागरिक हा सुरक्षित राहावा, प्रत्येक महिला, प्रत्येक लहान मुलगीही सुरक्षित राहावी। पण पोलीस प्रशासनाचं म्हणा किंवा सरकारच्या दबावामध्ये पोलीस प्रशासन काम करू शकत नाहीये, हे याच्यामध्ये साध्य होतंय। पोलीस प्रशासन सरकारच्या दबावामुळे बदलापूरची घटना अक्षरशः 48 तास जनतेसमोर येऊ शकली नाही। जेव्हा ती जनतेसमोर आली तेव्हा लाठीचार्ज करून, लोकांची मारहाण करून त्यांना शांत बसवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि याच्यामध्ये महायुतीचे अनेक मंत्री आणि आमदार सुद्धा एक्सपोज झालेले आहेत आणि याची जबाबदारी सरकारने 100% घेऊन आज आम्ही सर्व महाविकास आघाडी परिवाराच्या वतीने मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना त्यांचा राजीनामा मागतोय। कारण जर कधी त्यांनी राजीनामा दिला नाही, आपल्या देशाची आणि आपल्या राज्याची कायदा व सुव्यवस्था सुरळीत होऊ शकणार नाही। आज जिल्हा परिषद शाळा असतील, म्युनिसिपल हाय